राज्यभरात नगर परिषदेच्या निवडणुका पार पडल्यात आणि 2 डिसेंबरला पार पडलेल्या या निवडणुकांचा निकाल जो आहे तो 21 डिसेंबरला लागणार आहे। आपण आहोत उरण नगर परिषदेच्या प्रांगणामध्ये आणि ज्या ठिकाणी स्ट्रॉंग रूम तयार केलं गेलं आहे आणि ज्या ठिकाणी मतपेट्या ठेवल्यात या ठिकाणी आपण उभे आहोत। आपण हे जे माझ्या मागे टेंट पाहताय हे टेंट जे आहेत हे महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे टेंट आहेत। या ठिकाणी जागता पहारा जो आहे हा स्ट्रॉंग रूमच्या बाहेर दिला जातोय। आपण या ठिकाणी जर बघितलं तर हे नगर परिषदेमध्ये जे असणारे उभे राहिलेले जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्याचप्रमाणे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत भावनाताई घाणेकर या सुद्धा या ठिकाणी स्ट्रॉंग रूम जवळ पहारा देत आहेत जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार होऊ नये किंवा पेटांसंदर्भात जो काही घोळ आहे तो घोळ होऊ नये यासाठी हा पहारा देण्यासाठी या ठिकाणी हा मॉब आपण पाहत आहेत। त्याचबरोबर भावनाताईसुद्धा या ठिकाणी ज्या आहेत त्या पहारा देत आहेत आणि हा जो पहारा आहे हा 21 तारखेच्या आदल्या दिवसापर्यंत हा पहारा असणार आहे आणि जवळपास यांच्यासोबत रोज 100 ते 150 लोक या ठिकाणी पहारा देत आहेत। जाणून घेऊया आपण त्यांच्याकडनं। भावनाताई, आपण पहारा देत आहे, नक्की काय भावना आहेत तुमच्या पहारा देण्यामागच्या? एक आहे की स्ट्रॉंग रूममध्ये एस आर पी आलेले आहेत, पोलीस त्या ठिकाणी पहारा देत आहेत आणि उरणमधली परिस्थिती आपण बघताय। खरं तर राज्यभरामध्ये EVMच्या संदर्भामध्ये खूप आरोप प्रत्यारोप होत असतात। आम्ही विचार केला की उमेदवार म्हणून आपण या ठिकाणी थांबायला पाहिजे। एक दुसरी गोष्ट म्हणजे उरणमध्ये ज्या प्रकारे निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या सोबत असलेल्या युवकांवर हल्ले केले जातात, मग ते कुठले जातीचे असू दे, समाजाचे असू दे, त्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही किंवा कुठल्या पक्षाचे असू दे, परंतु मी या ठिकाणी महाविकास आघाडीची त्या ठिकाणचे असलेले नगराध्यक्षपदाचे उमेदवार असेल किंवा माझ्यासोबत असलेले या महिला प्रतिनिधी उमेदवार असतील, आम्ही असं ठरवलं की आपल्या पोरांसाठी आपणच 24 तास रस्त्यावर राहिलो पाहिजे। दिवसभर तर आम्ही यांच्यासाठी असतोच, परंतु रात्री पण आपण कशा अवेलेबल राहू, तर स्ट्रॉंग रूमचं सुरक्षा आणि या पोरांची सुरक्षा म्हणून आम्ही या ठिकाणी झोपलेलो असतो, इव्हन तर जागेच असतो, रात्रभर जागे असतो। सगळे उमेदवार म्हणजे 21 उमेदवार आणि 22वी मी आणि आमचे एक कुटुंबातले प्रत्येक प्रतिनिधी या ठिकाणी आमच्यासाठी असतात आणि त्या संदर्भात उरणमध्ये वातावरण बिघडू नये, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर ते पोलीस बघतील, परंतु या ठिकाणी या मुलांवर जर काय हल्ले वगैरे झाले तर आम्ही महिला म्हणून आमचं कर्तव्य आहे या सगळ्यांचं रक्षण करणं। आणि शेवट आपण जेव्हा समाजामध्ये काम करत असतो तेव्हा समाजामध्ये एकोपा आणि शांतता राहणं हे आपलं, उरणमध्ये एकोपा राहणं हे आमची सगळ्यांची आद्य कर्तव्य आहे। हा जो पहारा दिला जातोय हा रात्रीचाच दिला जातोय का दिवसात पण दिला जातोय आणि किती लोक असतात? दिवसभर तर आम्ही असतोच, दिवसा शक्यतो काय भीती नसते, कारण सारेजण आपण रस्त्यावर आहोत, सारेजण आपण उरणमध्ये काम करत असतो। परंतु रात्रीची आता आपण बघाल सतीशवर जो हल्ला झाला तो रात्री झाला, 2-2:30च्या दरम्यान झाला। अजून एक भवऱ्यामध्ये केस झाली ती रात्री 2-2:30 वाजता झाली। मग अशा पद्धतीने जर मारामाऱ्या झाल्या, आरोप प्रत्यारोप झाले, हे निवडणुकीपुरता होते, पण त्यानंतर जे काय रस्त्यावर उतरून हाणामारी होत आहेत, गुंडगिरी आणि गुंड प्रवृत्तीचे लोक हे रस्त्यावर उतरलेले आहेत, त्यामुळे या मुलांची सुरक्षितता करणं हे आमचं कर्तव्य असल्यामुळे या ठिकाणी आम्ही जागता पहारा ठेवलेला आहे। तुम्हाला काय वाटतं, स्ट्रॉंग रूमच्या बाहेर पहारा दिलाय, तुम्हाला असं वाटतंय, भीती वाटतंय की मतपेट्या असतील किंवा EVM मशीन असेल त्याच्यात काही फेरफार होऊ शकतो? हे बघा, ज्या पद्धतीने कायदा सुव्यवस्था धाब्यावर बसवली जाते, ज्या पद्धतीने राज्यभरामध्ये आमच्या महाविकास आघाडीच्या प्रत्येक नेत्यांनी EVM संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित केलेला आहे, ते जे काय होईल ते होईल, पण उद्या उठून उद्या या हॅक आम्ही इथे राहिल्यानंतर हॅक होणार नाहीत का? होऊ शकतात, परंतु इथे राहून त्यांची सुरक्षितता ठेवणं ही आमची जबाबदारी आहे असं आम्ही समजतो। पुढे काय होईल मग आम्ही इथे थांबायला पाहिजे होतो वगैरे हे असं बोलण्यापेक्षा थांबलो आहे हे बोलण्यात आम्हाला अत्यंत आनंद होईल। EVM मशीनसाठी तुम्ही पहारा देऊन जनतेची सुरक्षा म्हणताय, ती कशी काय? EVMच्या संदर्भामध्ये असं म्हणतोय की ज्या काही लोकांनी आम्हाला मतं दिली आहेत ती चांगली जेन्युइन लोक आहेत, या उरणचे मतदार आहेत,
मग जे आले पिरकोण असेल, पाला असेल, गवटणा असेल, आवरा असेल, म्हणजे पूर्व विभागात असेल किंवा मालन विभागातून जे काही फेक मतदार आहेत त्याच्या सगळ्या लिस्ट आपल्याकडे आहेतच. किंवा आपण फेक मतदान जे झालं ते लपलेलं नाही आहे, किंवा पुण्यावरून एखादी महिला येते आणि ती सांगते तिचं मतदान ऑलरेडी झालेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत आल्या. पण ज्या लोकांनी आपल्यावर विश्वास ठेवून मतदान केलं आहे त्यांचं मतदान पेटी उघडल्याच्या नंतर बाहेर यावं, ही एवढीच प्रामाणिक अपेक्षा आपली आहे. तर या होत्या भावना घाणेकर. आणि ज्या लोकांनी आपल्यावर विश्वास ठेवून मतदान केलं आहे त्या मतदाराचं मत जे आहे ते पेटीतून मोजलं जावं, गणतीत यावं, अशीच त्यांची भावना आहे. आणि आपण ह्या ठिकाणी जर बघाल तर हे नगरपालिकेचं कार्यालय आहे आणि या कार्यालयामध्येच स्ट्रॉंग रूम बनवण्यात आले आणि हा जो पहारा जो काय आहे हा जागता पहारा दिला जातो आहे. आणि या पहाऱ्याच्या माध्यमातून मतपेट्या ज्या आहेत त्या मतपेट्या सुरक्षित राहाव्यात आणि त्यातून जी काय मतमोजणी होणार आहे ती सुद्धा मोजणी सुरक्षित राहावी, ह्या भावनेने हा जागता पहारा दिला जातोय. नवराष्ट्रासाठी वीरेश मोडकरकर, उरण, रायगड.